नागपूर शहरातून गुन्हेगारांना बेड्या ठोकल्याची एक मोठी बातमी समोर येत आहे। नागपूर शहरातील राणा प्रतापनगर पोलीस स्टेशनने 2 मोठे गुन्हे उघडकीस आणत लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। यामध्ये चांदीचे विविध वस्तू, घड्याळे आणि एक KTM ड्यूक बाईकचा समावेश आहे। राहुल बाबाराव लोंढे आणि दीपक महेश बागडे या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलीस स्टेशन राणा प्रतापनगर येथे एक घरफोडी दाखल होती। त्यात चांदीचे वस्तू गेलेल्या होत्या। त्यामध्ये आपण 2 आरोपी अटक केलेले आहेत। एकाचं नाव राहुल बाबाराव लोंढे, वय 26 वर्ष, हे राहणारा इंद्रप्रस्थनगर सोनेगाव तिथे, आणि दुसरा आहे दीपक महेश बागडे, वय 21 वर्ष, हा सुमंगल बौद्ध विहाराजवळ पंचशील नगर पोलीस स्टेशन MIDC येथील आहे। यांच्याकडून आपण 460 ग्राम चांदीचे दागिने, त्यात अत्तरदानी, वाट्या, हळदी कुंकू ठेवायची कुयरी अशा प्रकारचे 7 वस्तू जप्त केलेल्या आहेत आणि 2 टायटन कंपनीचे घड्याळ आहेत। अशा 27,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। आणि त्याच आरोपीकडून आपण एक दुसरा गुन्हा आहे 330/2025, हा व्हेकल चोरीचा गुन्हा आहे। मोटरसायकल ड्यूक कंपनीची, ही 95,000 रुपयाची आपण त्यांच्याकडून जप्ती केलेली आहे। असा एकूण 1,22,500 रुपयाचा मुद्देमाल या दोन्ही आरोपीकडून आपण जप्ती केला आणि दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली। सदरची कारवाई ही माननीय CP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच DCP S रेड्डी सर, झोन 1 आणि ACP श्री शेडके सर यांच्या मार्गदर्शनाखाली राणा प्रतापनगरचे DB पथकाचे API तांबे व तपास पथक यांच्याकडून करण्यात आलेली आहे। नागपूर हद्दीत एक गुन्हा यांच्यावर दाखल आहे पूर्वीचा, आणि हा दुसरे 2 गुन्हे आता ही दाखल झाले। तरी होती नागपूर पोलिसांच्या राणा प्रतापनगर पोलिसांची यशस्वी कारवाई। 2 गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे।